राज्यात सध्या सर्वत्र देवी देवतांचा यात्रोत्सव सुरू आहे। मात्र अहमदनगरला चक्क दैत्याची यात्रा पार पडली आणि ती देखील गुढीपाडव्याच्या दिवशी। कुठलं आहे हे गाव राज्यातलं आपल्या पाहुयात। दैत्याचं गाव अहमदनगरच्या पाथर्डीतलं दैत्य नांदूर। कमानीवरती दैत्य, घरात दैत्य, गाडीवर दैत्य, जागोजागी दैत्याचाच जयघोष। दरवर्षी गुढीपाडव्याला निंबा दैत्याची यात्रा भरते आणि दैत्याच्या भेटीसाठी गावागावातून शेकडो लोक गर्दी करतात। गेले 10 वर्षापासून आमचं रजिस्टर्ड ट्रस्ट आहे। यात्रेचं नियोजन रजिस्टर्ड आमचं ट्रस्टच करत असतं। तर 2 दिवसाची ही यात्रा असते। सकाळी पैठणहून आणलेल्या गंगेचं पाण्याने देवाला स्नान घातलं जातं। दुपारी 4 वाजता शिरण्याचा कार्यक्रम असतो। ज्यांचे नवस वगैरे असतात ते शिरणी आणून ते नवस फेडतात। संध्याकाळी देवांचा छबिना असतो रात्रभर। त्यानंतर लोकनाट्य वगैरे कार्यक्रम असतात। विशेष म्हणजे या दैत्याच्या नगरीमध्ये मारुती नावाचा उच्चारही वर्ज्य आहे। गावात एकही मारुतीचं मंदिर नाहीये। कुणाचं मारुती हे नाव असेल तर तेही बदललं जातं। इतकंच काय तर मारुती कंपनीच्या गाड्याही इथं लोक वापरत नाहीत। त्या गावातला प्रत्येक व्यक्ती गावामध्ये हनुमान, बजरंगबली या नावाचा कधी उल्लेख होत नाही। कोणतीही घरात वस्तू मारुती नावाची वापरली जात नाही। मारुती कार नाही, मारुती मोटर नाही, मारुतीचा ताईत गाळ्यात नाही, मारुतीचा कॅलेंडर घरात नाही। मारुतीचं नाव न घेण्यामागची आख्यायिका सुद्धा रंजक आहे। निंबा दैत्य हे रामाचे मोठे भक्त। एकदा पाथर्डीच्या दंडकारण्यात दैत्य आणि मारुती यांच्यामध्ये युद्ध झालं। दोघांनीही राम नामाचा जप केला आणि त्यावेळी प्रसन्न होऊन रामानं निंबा दैत्याला नांदूरची जहागिरी दिली। तेव्हापासून या गावात दैत्य हाच देव झालाय। आम्ही इथे दैत्याला दरवर्षी येतो यात्रेच्या दिवशी आणि हा दैत्य नांदूर जरी असेल तरी इथे शुद्ध शाकाहारी असा निवेद असतो। दर शनिवारी इथे एक आरती पण असते जिथं पूर्ण गाव आहे की ते पूर्ण जमा होतं। जवळजवळ 2-3 हजार जनता इथे आलेली असते आणि आम्ही दरवर्षी बाहेरगावी जरी असोल तरी इथं दरवर्षी आम्ही कमीत कमी यात्रेच्या दिवशी तरी इथं येऊन आम्ही दर्शन घेतो। जत्रेदरम्यान गावकरी लहान थोर एकत्र येतात। जाती धर्माच्या सीमा ओलांडून एकोप्यानं हा उत्सव साजरा केला जातो। त्यामुळेच हजारो वर्षांची परंपरा असणारं हे दैत्याचं गाव आजही त्यांच्या वेगळेपणासाठी टिकून आहे। पांडुरंग रायकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पाथर्डी, अहमदनगर।